भारतीय न्याय संहिता सेक्शन 106 आणि अटेम्प्ट टू मर्डर भारतीय न्याय संहिता सेक्शन 108 या दोन सेक्शन अंतर्गत धर्मेंद्र प्रधानांवरती गुन्हा दाखल करावा। भाजप सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, भाजप सरकार होश में आओ। नमस्कार मित्रांनो, सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य आयोजित विद्यार्थी आक्रोश मोर्चा। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, NTA रद्द करून NTA कडील सर्व परीक्षेची जबाबदारी UPSC कडे देण्यात यावी आणि नेट पेपर फुटी प्रकरणातील 14 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करत सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्यावर खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। या व्हिडिओबद्दल आपलं मत काय कमेंट बॉक्समध्ये कळवा। आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा नेमकं काय झालं। आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये आम्ही प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन झालं। धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा ही एक मागणी होती आणि ही जी नीट परीक्षा आहे जी NTA कडे दिलेली आहे ती NTA न राबवता UPSC ने राबवावी, ह्या दोन मागण्या आम्ही प्रशासनाकडे केलेल्या आहेत। त्यांचे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे। आता प्रश्न असा आहे की संपूर्ण भारतभर ह्या परीक्षेमुळे, ह्या परीक्षेच्या नियोजनामुळे आणि जे काही पुणे शहरामध्ये जवळपास 7 ते 8 आरोपी पुणे शहरात सापडले, मग त्या मांढरेताई असतील, त्या वाघमारे असतील, का पोद्दार असतील, PV कुलकर्णी असेल, मोठे गावकर असेल, ही सगळी मंडळी आणि ही एक टोळी आहे। या टोळीचे जे बादशाह आहेत, या टोळीचे सेनापती ते धर्मेंद्र प्रधान आहेत असा आमचा आरोप आहे। आणि ह्या सगळ्या टोळीमुळे ज्या 14 मुलांनी आत्महत्या केल्या त्या संदर्भातला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो सेक्शन भारतीय न्याय संहिता सेक्शन 106 आणि अटेम्प्ट टू मर्डर भारतीय न्याय संहिता सेक्शन 108 या दोन सेक्शन अंतर्गत धर्मेंद्र प्रधानांवरती गुन्हा दाखल करावा आणि तो गुन्हा दाखल माननीय चतुर्शृंगी पोलीस स्टेशनचे सिनियर PI भजनावळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी साहेबांना विनंती करतो की तो गुन्हा आपण दाखल करावा अशी आमची सगळ्या विद्यार्थ्यांची विनंती आहे। आमचे विद्यार्थ्यांचे नेते जे आहेत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे सर हे तुम्हाला त्या निवेदनाच्या संदर्भात सांगतील। दोन निवेदन आहेत, हमारी मांगे पूरी करो, वरना कुर्सी खाली करो, हमारी मांगे पूरी करो।